ममता बॅनर्जी यांनी चौथ्यांदा मुख्यमंत्री व्हावं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच वाटत नव्हतं। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी याचं दुःख मानू नये की ममता बॅनर्जी यांचा पराभव झालेला आहे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच हे मान्य नव्हतं। आता तुम्ही म्हणाल की हे कसं काय शक्य आहे, हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये संदर्भासह जाणून घेणार आहोत आणि त्याचा संदर्भ देखील आपण तपासणार आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं का वाटत होतं की एखादी व्यक्ती तिसऱ्यांदा किंवा चौथ्यांदा पंतप्रधान होऊ नये, मुख्यमंत्री होऊ नये, 2 टर्म खूप झाल्या असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि ते का वाटत होतं हे थोडंसं जाणून घेणार आहोत। आपल्याला माहिती आहे की पश्चिम बंगालच्या निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा दारुण पराभव झालेला आहे आणि तिथे भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे। भारतीय जनता पक्षाला तिथं मोठं यश मिळालेलं आहे आणि भारतीय जनता पक्षाने तिथं सत्ता स्थापन केलेली आहे। पण ममता बॅनर्जी यांचा पराभव झाल्याचं दुःख अनेकांना झालेलं आहे। पण मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या किंवा त्यांच्या अनुयायांनी मात्र याचं दुःख मनामध्ये बाळगू नये, कारण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच मान्य नव्हतं की ममता बॅनर्जी यांनी चौथ्यांदा मुख्यमंत्री व्हावं। ममता बॅनर्जी यांचा इतिहास ज्यावेळेस आपण तपासून बघतो त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की ममता बॅनर्जी या आतापर्यंत जवळपास 3 वेळेस मुख्यमंत्री झालेले आहेत। त्यांची पहिली जी टर्म आहे ही पहिली टर्म जर आपण बघितली तर आपल्याला असं दिसेल की 2011 मध्ये त्या पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत आणि 2011 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यानंतर 2016ला मुख्यमंत्री झाल्या, 2021ला मुख्यमंत्री झाल्या। सलग 15 वर्ष ममता बॅनर्जी या त्या राज्याच्या मुख्यमंत्री राहिलेल्या आहेत। पण तरीही लोकांना असं वाटतंय की त्या चौथ्यांदा देखील मुख्यमंत्री झाल्या पाहिजेत। पण ही जी गोष्ट आहे हीच गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मान्य नव्हती, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गोष्टीच्या विरोधामध्ये होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वारंवार हे सांगितलेलं होतं की कुठल्याही एखाद्या व्यक्तीला तुम्ही तिसऱ्यांदा किंवा चौथ्यांदा निवडून देण्याचा देखील प्रयत्न करू नका, कारण एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये जर सत्ता गेली तर त्याचे परिणाम काय होतात याच्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सविस्तर भाष्य केलेलं आहे। ममता बॅनर्जी या 3 वेळेस मुख्यमंत्री झाल्या। 3ही वेळेस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी काय काम केलं, किती चांगलं राज्य केलं हा मुद्दा वेगळा आहे, कारण फक्त ममता बॅनर्जीच्या चांगलं काम करू शकतात असं काही नाही आहे। ममता बॅनर्जीपेक्षा इतर अनेक असे मुख्यमंत्री त्या राज्याला भेटतील जे चांगलं काम करू शकतील। ममता बॅनर्जी हा एकमेवच पर्याय पश्चिम बंगालकडे होता असं काही नाही आहे। यांच्यापेक्षा देखील काही लोक चांगले असू शकतात, ते भविष्यामध्ये देखील मुख्यमंत्री होऊ शकतात। प्रत्येक वेळेस ममता बॅनर्जीच मुख्यमंत्री व्हाव्यात असं काही नाही आहे। यावेळेस भारतीय जनता पक्षाचं सरकार आले, कदाचित पुढच्या वेळेस काँग्रेसचं येईल, तिथे कोणतरी वेगळा व्यक्ती मुख्यमंत्री होईल, कारण कुठल्याही एखाद्या व्यक्तीवरती कुठलंही एखादं राज्य चालत नाही। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक भाषण केलेलं होतं। हे भाषण आहे 22 डिसेंबर 1952चं। हे जे भाषण आहे हे भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुणा डिस्ट्रिक्ट लॉ लायब्ररीमध्ये केलेलं होतं आणि या भाषणामध्ये त्यांनी एकाच व्यक्तीला पुन्हा पुन्हा निवडून देण्याचे धोके त्यांनी स्पष्ट केले होते। आणि याचं उदाहरण देत असताना त्यांनी अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचं उदाहरण दिलेलं आहे। जॉर्ज वॉशिंग्टनचं उदाहरण देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सुरुवातीला ज्यावेळेस अमेरिकेच्या 13 वसाहतींना स्वातंत्र्य मिळालं, 13 वसाहतींना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जॉर्ज वॉशिंग्टन हे पहिल्यांदा तिथे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले। राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांची पहिली टर्म संपली आणि पहिली टर्म संपल्यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा निवडणूक लढवावी अशी लोकांची इच्छा निर्माण झाली, कारण एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण देव मानतो किंवा त्याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही असं म्हणतो त्यावेळेस अशी वेळ तिथे निर्माण होते। आणि अमेरिकेमध्ये देखील जॉर्ज वॉशिंग्टन यांची पहिली टर्म संपल्यानंतर दुसऱ्या टर्मच्या वेळेस अशीच परिस्थिती निर्माण झाली आणि दुसऱ्या टर्मला देखील लोकांनी जॉर्ज वॉशिंग्टन यांनाच राष्ट्राध्यक्ष करण्याचा निर्णय घेतला। पण जॉर्ज वॉशिंग्टननी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी नकार दिला, पण लोक ऐकायलाच तयार नव्हते आणि म्हणून जॉर्ज वॉशिंग्टनने दुसऱ्यांदा निवडणूक लढवली आणि ते दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले। जशी पहिली टर्म संपली तशीच त्यांची दुसरीही टर्म संपली। दुसरी टर्म संपल्यानंतर तिसऱ्यांदा निवडणुका सुरू झाल्या आणि तिसऱ्यांदा निवडणुका सुरू झाल्यानंतर लोकांनी पुन्हा गळ घातली की तुम्ही तिसऱ्यांदा निवडणूक लढवावी, तिसऱ्यांदा निवडणूक लढवावी असं म्हणून लोक त्याच्याजवळ ज्यावेळेस गेले त्यावेळेस जॉर्ज वॉशिंग्टन प्रचंड रागामध्ये आले आणि त्यांनी रागारागामध्ये तिथल्या जनतेला एक उत्तर दिलं। ते उत्तर खूप महत्त्वाचं आहे। या उत्तरामध्ये जॉर्ज वॉशिंग्टन असं म्हणतायत की इंग्लिश राजाच्या राजनिष्ठेला कंटाळून तुम्ही देशामध्ये लोकशाही नावाची शासन व्यवस्था स्वीकारली। राजा वारंवार एकच राजा तिथे येत होता आणि आपल्यावरती राज्य करत होता। या राजाच्या राज्यकारभाराला कंटाळून
तुम्ही मला राष्ट्राध्यक्ष केलं, तुम्ही लोकशाही स्वीकारली. जर तुम्हाला एकाच व्यक्तीला वारंवार राष्ट्राध्यक्ष करायचं होतं तर तुम्ही लोकशाही नावाचा प्रकार स्वीकारलाच कशासाठी? त्याच्यामुळे तुम्ही जर एकाच व्यक्तीला वारंवार राष्ट्राध्यक्ष करत असाल, एकाच व्यक्तीला जर तुम्ही वारंवार निवडून देत असाल तर तिथे हुकुमशाही येण्याची शक्यता आहे. आणि म्हणून जॉर्ज वॉशिंग्टनने तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्यासाठी स्पष्ट नकार दिला आणि त्यांनी सांगितलं की जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही जे बंड पुकारलेलं होतं हे बंड न्याय नव्हतं आणि तुम्ही जर अनुवांशिक अधिकार तुम्हाला नको होते म्हणून तुम्ही लोकशाही स्वीकारली, त्याच्यामुळं मला किंवा माझ्या मुलाला नंतर तुम्ही राजकारणामध्ये आणू नका. 2 टर्म झाल्या तेवढ्या पुरेशा आहेत. लोकशाहीमध्ये सातत्याने बदल अपेक्षित असतो आणि तो बदल आपण स्वीकारला पाहिजे. आणि म्हणून जॉर्ज वॉशिंग्टनने थेट तिसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी नकार दिला आणि नकार देऊन त्यांनी सांगितलं की तिसऱ्यांदा मी कुठेही आता राजकारणामध्ये तुम्हाला दिसणार नाही. आणि म्हणून त्यांनी तिसऱ्यांदा निवडणूक लढवली नाही. जॉर्ज वॉशिंग्टनचं हे उदाहरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 डिसेंबर 1952च्या मुंबईच्या त्या भाषणामध्ये त्यांनी कोट केलं आणि त्यांनी सांगितलं की जर एकाच व्यक्तीला आपण वारंवार राजकारणामध्ये संधी देत असू, एकाच व्यक्तीला जर वारंवार त्याच खुर्चीवर बसवत असाल तर तुमची लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून अमेरिकेमध्ये आपल्याला असं दिसतं की जॉर्ज वॉशिंग्टनच्या नंतर खरं तर अमेरिकेच्या संसदेमध्ये म्हणजे संविधानामध्ये तशा प्रकारचा कोणताही कायदा नाही की तिसऱ्यांदा एखादी व्यक्ती राष्ट्राध्यक्ष होऊ शकणार नाही. पण अमेरिकेचं हे तत्व तिथं स्वीकारलं गेलं आणि जॉर्ज वॉशिंग्टनच्या नंतर जेवढे काही राष्ट्राध्यक्ष अमेरिकेमध्ये झाले त्यातल्या कुठल्याही राष्ट्राध्यक्षाने तिसऱ्यांदा निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरण्याचा प्रयत्न केला नाही. हे एक तत्व म्हणून तिथं पाळलं गेलं आणि लोकशाहीमध्ये हे तत्व महत्त्वाचं असतं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की तुम्ही जर हे तत्व बाजूला ठेवत असाल तर तुमची लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून लोकशाहीचे जे काही तत्व आहेत हे तत्व किंवा नियम हे तुम्ही पाळले पाहिजे तरच तुमची लोकशाही मजबूत होऊ शकते. आणि म्हणून ममता बॅनर्जी यांचा पराभव जरी झाला असला तरी तिथं दुःख मानण्याचं कारण नाही, कारण नवा चेहरा 5 वर्षे काय करतो हे बघितलं पाहिजे. आणि जर तिथल्या लोकांना हे आवडत नसेल तर पुन्हा लोकांनी दुसरा राजा निवडला पाहिजे किंवा दुसरा नेता निवडला पाहिजे. ममता बॅनर्जी हा एकमेव पर्याय तिथल्या लोकांसाठी नाही आहे हे लक्षात ठेवा, कारण ममता बॅनर्जीपेक्षा देखील इतर कोणीतरी चांगला व्यक्ती तिथं भविष्यामध्ये मुख्यमंत्री होऊ शकतो आणि तिथल्या राज्याला आणखीन उंचीवरती घेऊन जाऊ शकतो. त्याच्यामुळे बदल स्वीकारला पाहिजे आणि हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं. 3 टर्म झाल्या ममता बॅनर्जीच्या, तेवढ्या खूप झाल्या. तिसऱ्यांदा कुठल्याही नेत्याला तुम्ही किंवा चौथ्यांदा कुठल्याही नेत्याला तुम्ही मुख्यमंत्रीही करू नका, पंतप्रधानही करू नका किंवा त्याला साधा खासदार आमदार देखील करू नका. जर एखाद्या पक्षाला वाटलं की यांच्याशिवाय पर्यायच नाही आपल्याला पंतप्रधान करण्यासाठी तर ती व्यक्ती निवडणुकीच्या मैदानामध्ये जरी नसली तरी तिला राज्यसभेवर घेतलं जाईल आणि पंतप्रधान केलं जाईल. पण तुम्ही एकाच व्यक्तीवरती विसंबून राहू नका. जर एकाच व्यक्तीवरती तुम्ही विसंबून राहत असाल तर तुमच्या देशामध्ये लोकशाही आल्याशिवाय राहणार नाही. आणि हाच सावध इशारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 डिसेंबर 1952च्या या भाषणामध्ये दिलेला आहे. हा संदर्भ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. ममता बॅनर्जी यांच्या पराभवामुळे दुःख मानत बसू नका, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला यापासून सावध राहायला सांगितलेलं आहे.